नमस्कार. आज आपण एक सुरुवात करणार आहोत अनबॉक्सिंग टूल पासून. तर हे अनबॉक्सिंग टूल काय आहे? तर हे तुम्हाला लवकरच समजेल आणि याची आवश्यकता कदाचित तुम्हाला देखील भासू शकते. तर हे मी मागवलेलं आहे. किचन ऑर्गनायझर आहे. याला तुम्ही बाथरूममध्ये देखील ठेवू शकता. तर आता ह्या किचनच्या खिडकीवर बघा अशा प्रकारे मी जे काही मला लागणारे जे स्प्रे होते ते मी अशाच पद्धतीने ठेवत होते. कारण की माझ्याकडे तसं काही ऑर्गनायझर नव्हतं. किचन ट्रॉल्या होत्या पण त्या पद्धतीमध्ये हे ऑर्गनायझर मी करून घेतलं नव्हतं. तर मग मला हे मागवावंसं वाटलं. तर आता ते लावण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, की सुरुवातीला ही जी भिंत आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची. म्हणजे जर काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि हे जे सेल्फ अधेसिव्ह आहेत ते व्यवस्थित चिकटले जातात. तर आता इथे मी व्यवस्थित अंदाज घेतला आणि त्या ठिकाणी मी व्यवस्थित पुसून तिथे एक सेल्फ अधेसिव्ह लावून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कुठेही हवा जाता कामा नये आणि व्यवस्थित आपण याला चिटकवून घेतल्यानंतर हे जे आपण ऑर्गनायझर मागवलेलं आहे ते आपण याला लावून घेऊया. तर हे अशा पद्धतीने हे जे सेल्फ अधेसिव्ह आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित अडकवून घ्यायचं आहे आणि खूप छान असं ऑर्गनायझर आहे. आपल्या ज्या किचनमध्ये ज्या अशा छोट्या-छोट्या बॉटल्स वगैरे असतात त्या इकडे-तिकडे कोपऱ्यामध्ये पडलेल्या असतात, तर त्या आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो. तर जी खिडकीवरती जो पसारा दिसत होता, तर तो मला काढूनच टाकायचा होता आणि त्याला मी अशा पद्धतीने इथे मी ऑर्गनाइज केले. आता इथेच का? कारण की आता किचनच्या सिंकवर हे येतं आणि त्यामुळे मला झटपट लागणाऱ्या वस्तू लगेचच हाताशी येतात म्हणून मी तिथे ऑर्गनाइज केलेलं आहे. तुमच्या किचन सिंक खाली शेल्फमध्ये थोडीफार जागा असेल तर तुम्ही तिथे देखील ऑर्गनाइज करू शकता. आता वेळ झालेली आहे स्वयंपाक करण्याची. तर इथे मी शेपू व्यवस्थित रात्रीच निवडून ठेवला होता. तर सकाळी जर घाई होत असेल तर अशा वेळेस आपण आदल्या रात्रीच तयारी करून घ्यायची. तर मी आदल्या दिवशीच हा शेपू व्यवस्थित निवडून फ्रिजमध्ये ठेवला होता आणि आता याला मी पाण्यामध्ये घालून घेतलेले. बाउलमध्ये भरपूर पाणी घ्यायचं आहे आणि कोणतीही पालेभाजी असेल ना, तर तिला आपण पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. कारण की पालेभाज्यांना माती असते आणि ही माती आपण जर 5 मिनिटं पाण्यामध्ये जर भाज्या ठेवल्या तर पूर्णपणे निघून जाते. आता हे 5 मिनिटासाठी मी साईडला ठेवले. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेत आहे. किचनमध्ये स्वयंपाक करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पालेभाज्या बनवतो तर त्याला 5 मिनिटांभर पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या म्हणजे त्या फ्रेश तर होतात, ताज्या टवटवीत होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे माती वगैरे सगळी निघून जाते. आता दुसऱ्या बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टोमॅटो आणि कांदा देखील साल काढल्यानंतर त्याला काळी अशी बुरशी असते, तर ती लगेचच आपण या पाण्यामध्ये धुवून घ्यायची. तर आता इथे मी कांदा, टोमॅटो, मिरची सगळं चिरून घेतलेलं कुकरची तयारी करून घेऊया. तर इथे मला तांदूळ घ्यायचे आहेत, तर तांदूळ घेते मी. तर जवळपास आपल्याला ज्यावेळेस भात लावायचा असतो, तर आपल्याला अंदाज असतो, की आपल्या घरामध्ये किती भात वगैरे लागेल. तर त्यानुसार आपण त्या डब्यामध्ये एक वाटी ठेवून द्यायची आणि त्यामुळे त्या वाटीच्या अंदाजाने आपण 1 वाटी किंवा सव्वा वाटी तांदूळ जर घेतला, तर त्याने काय होतं, की व्यवस्थित अंदाज येतो आपल्याला आणि दुसरी गोष्ट वाया काही जात नाही. सगळंच्या सगळं अन्न व्यवस्थित आपल्याला वापरता येतं. आता ही दुसऱ्या शेल्फमधून मी डाळ काढत आहे. तर आता आजचा माझा बेत आहे वरण-भात, शेपूची भाजी आणि भाकरी. आता कुकरची तयारी करून घेत असताना माझ्याकडे फक्त 2 गॅस शेगड्या आहेत. त्यामुळे एका बाजूला मी कुकर लावून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मी भाजीला फोडणीला घालणार आहे. तर व्यवस्थित तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. आम्ही शक्यतो फोडणीचं वरण खातो. फोडणीचं वरण सगळ्यांना आवडतं. तर फोडणीचं वरण जर करत असाल तर त्यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो आणि 2 ते 3 मिरच्या मधून चिरून जर तुम्ही घातल्या ना डाळ शिजताना, तर खूप अप्रतिम चवीचं असं वरण तयार होतं आणि मस्त रुचकर असं लागतं. जर लहान मुलं असतील तर मिरच्या घालू नका. आता माझ्या पाठीमागे बघा भांड्याचा ढीग दिसत आहे. तर ही भांडी मी सकाळी घासून ठेवली होती. तर भांडी घासून लगेचच आपल्याला किचनच्या ट्रॉलीमध्ये लावायचे नाहीत. कारण की भांड्यामध्ये थोडंफार जर पाणी असतं तर त्या पाण्यामुळे काय होतं आपल्या किचनच्या ट्रॉल्या खराब होऊ शकतात, गंज पकडू शकतो. तर त्यामुळे ही भांडी आपण या सॅकमध्ये ठेवून द्यायची आहेत, जाळीमध्ये, टोपलीमध्ये आणि छान असं पाणी निथळलं की मग आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण लगेचच ती भांडी लावून घ्यायची आहेत. आता कुकरची तयारी झालेली आहे. कुकर लावून घेऊया आपण.
आता ज्यावेळेस आपण पालेभाज्या बनवत असतो, त्यावेळेस एक महत्त्वाची टिप आपल्याला लक्षात ठेवलीच पाहिजे. पालेभाज्या कधीही चिरून धुवायच्या नाहीत. आधी धुवायच्या, मग चिरायच्या. म्हणजे त्यातील जे जीवनसत्व असतात, ते तसेच आपल्याला जसेच्या तसे मिळतात. आता ही जी भाजी आहे, ही 2दा मी पाण्यातून धुवून काढणार आहे आणि धुवून काढल्यानंतर लगेचच आपल्याला त्याला चिरून फोडणीला घालून घ्यायची. तर पहिलं पाणी बदलून दुसरं पाणी आता घेत आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा पाण्यातून काढून घ्यायची. तुम्हाला दिसत असेल भाजी मस्त पुन्हा ताजी टवटवीत अशी दिसत आहे. तर 5 ते 7 मिनिटं ही भाजी पाण्यामध्ये ठेवलेली पूर्ण माती वगैरे निघून गेली आणि मस्त फ्रेश ताजी अशी भाजी तयार झालेली आहे. तर ही एक महत्त्वाची टिप, की भाज्या ज्यावेळेस तुम्ही बनवता पालेभाज्या तर त्याला 5 मिनिटं पाण्यात ठेवा. मस्त ताज्या फ्रेश टवटवीत होतात. मग त्या आदल्या दिवशी जरी असल्या किंवा 1 दिवस आड जरी आणलेली भाजी असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही करा. म्हणजे ताजी भाजी तुम्हाला खायला मिळेल. आता ही भाजी चिरत आहे मी. तर इथे माझ्याकडे एक स्टीलची प्लेट आहे. त्यावर मी भाजी चिरून घेत आहे. कांदा, टोमॅटो देखील मी याच अशा प्लेटवर चिरत असते. अशा प्रकारच्या प्लेट आपल्याकडे 2 ते 3 असतातच आणि त्यातील एक प्लेटचा मी वापर करते. या प्लेट मेंटेन करायला जास्त काही वेळ लागत नाही. सहजपणे साध्या सोप्या पद्धतीने स्वच्छ करू शकतो आणि पुन्हा वापरात देखील आणू शकतो. तर आता इथे मी शेपूच्या भाजीला फोडणी देऊन घेत आहे. साधी फोडणी आहे. मिरची, कांदा आणि लसूण असे फोडणी दिल्यानंतर त्यावर आपल्याला स्वच्छ धुवून चिरून घेतलेली शेपूची भाजी घालून घ्यायची आहे. तर बऱ्याचदा आपण किचनमध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टींची आपल्याला गरज लागत असते आणि म्हणून आपण त्या वस्तू विकत घेत असतो आणि बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्याची गरज नसताना देखील आपण ते विकत घेऊन ठेवलेल्या असतात. उगाचच त्याचा पसारा होतो, मेंटेन करायला जमत नाही आपल्याला आणि उगाचच पैशाचा देखील अपव्यय होतो असं माझं स्वतःचं मत आहे. तर त्यामुळे इथे मी बऱ्याचशा गोष्टी लागतील त्या किचनच्याच वापरामध्ये मी ॲडजस्ट करते आणि ज्या गोष्टींची गरज नाही तर त्या गोष्टी मी घेत नाही. तर इथे मी भाजी फोडणीला घातलेली, एका साईडला कुकर देखील होत आहे आणि या भाजीमध्ये मी मुगाची डाळ घातलेली, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून याला आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे. मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे. तर एका बाजूला भाजी शिजत आहे आणि मध्येच लहान मुलगा आला आणि त्याला सँडविच खायचं होतं, चीज सँडविच. तर इथे मी बाजूला तव्यावरती एक सँडविच करायला ठेवलेलं आहे आणि एक बनवून तयार झालेलं आहे. तर टोस्टर वगैरे असेल तर ठीक आहे, लवकर होतं. पण सगळ्यात छान पद्धतीचं सँडविच जे आहे ते मला असं वाटतं तव्यामध्ये होत असावं. कारण की तव्याची मला सवय आहे आणि मस्त झटपट असं पाहिजे तसं आपण बनवू शकतो आणि जास्त काही वेळ लागत नाही. तर साध्याच पद्धतीचं सँडविच बनवलेलं आहे मी. तर ब्रेडमध्ये थोडंसं सॉस लावून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, थोडंसं आपल्याला जे हर्ब्स आहेत ते टाकलेले आहेत, काळं मीठ आणि मिरीपूड घातलेली आहे. चीज घालून छान असं मस्त भाजून दिलं की मुलं आवडीने खातात. तर आता इथे भाजी शिजत असताना सँडविच करून दिलेलं आहे आणि आता याच तव्यावरती आपल्याला भाकरी करून घ्यायच्या आहेत. तर बऱ्याचदा एकाच भांड्याची आपल्याला वारंवार गरज पडत असते आणि सारखं-सारखं ते भांडं धुवून वापरण्यात आपला वेळ देखील जातो. तर अशा वेळेस एक सगळ्यात महत्त्वाची टिप, भांडी आपण रियूज करायला शिकली पाहिजेत. आता हा जो तवा आहे त्यावर मी सँडविच बनवलं होतं आणि आता तो तवा तसाच मी गॅसवर ठेवून दिलेला आहे कारण की तो तापला होता चांगला आणि आता पुन्हा धुवून त्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा मला पटकन त्यावरती भाकरी करणं सोपं पडलं. तर आता इथे भाकरीचं पीठ मळून घेते आहे मी आणि पटापट आता आपल्याला लागतील तितक्या भाकरी आपल्याला करून घ्यायच्या. तर जवळपास मी 2 ते 3 भाकरी करून घेणार आहे. तर आणखीन एक महत्त्वाचं, बऱ्याचदा असं होतं, की ज्वारीची भाकरी बनवत असताना ज्वारीच्या पिठाला जर चिकटपणा नसेल, तर अशा वेळेस आपल्या भाकरी व्यवस्थित बनत नाही. तर त्यासाठी काय करावं? तर ह्या ज्या भाकरीचं किंवा बाजरीचं पीठ आहे, तर त्यामध्ये तुम्ही आता इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर या ज्वारीच्या पिठामध्ये आपण थोडेसे तांदूळ घालून दळून आणू शकतो. त्या तांदळामुळे काय होतं, चिकटपणा येतो पिठाला आणि दुसरी गोष्ट भाकरी छान अशा सफेद वगैरे बनतात. दुसरी गोष्ट, जर तांदूळ घालायचे नसतील तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी वाटीभर उडदाची डाळ जरी घातली ना, मस्त अशी भाकरी खमंग तयार होते.
आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर यापैकी आपल्याला काहीच घालायचं नसेल किंवा भाकरीचं पीठ थोडंसं आपलं पुढे गेलेलं असेल, तर अशा वेळेस काय करायचं, सरळ उकळलेलं पाणी या पिठामध्ये घालायचं आणि पीठ मळायचं. या पिठाला लगेचच चिकटपणा येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही भाकरीचं पीठ जर जे व्यवस्थित होत नसेल त्याच्या भाकरी, तर अशा पद्धतीने तुम्ही या गोष्टीचा अवलंब करू शकता. तर आता पटापट आता मी 2 ते 3 भाकरी बनवून घेत आहे. तर एक भाकरी तव्यावर घातल्यानंतर लगेचच आपली दुसरी भाकरी खाली तयार असली पाहिजे. यामुळे काय होतं, की गॅस देखील वाया जात नाही आणि पटापट आपल्या भाकरी देखील बनून तयार होतात. तर नवशिके जर असतील तर त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, की पटापट आपण स्वयंपाक कसा करावा. तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्वयंपाक करायला घ्याल तर तुमचा स्वयंपाक नक्कीच लवकर होईल. बघा, एक भाकरी झाली की लगेचच दुसरी भाकरी आपण या तव्यावरती घालू शकतो. म्हणजे तापलेल्या तव्यावरती पटापट भाकरी शेकल्या जातात. आता ही मस्त टम्म अशी भाकरी फुगलेली आहे. त्यावर लगेचच आपण ताटात तयार झालेली भाकरी घालून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही काही गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर बऱ्याचदा आपला काही अपव्यय होत असेल गॅसचा वगैरे तर तो होणार नाही. तर आता दुसरी भाकरी मी घालून घेत आहे आणि पटकन आता माझ्या भाकरी मी पटापट करून घेतलेल्या आहेत. आता भाकरी झाल्यानंतर या कपड्यावर जे पीठ पडलं होतं ते पीठ आपण सिंकमध्ये झटकून घेणार आहोत आणि हा कपडा व्यवस्थित आपण पुन्हा वापरण्यासाठी घेऊ शकतो. तर आता इथे कुकर देखील झाला होता. वरण भात आता तयार झालेला आहे. वरणला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. तर हा भात आपण काढून घेऊया आणि आता ही जी डाळ आहे ती आपल्याला व्यवस्थित घोटून घ्यायची आहे. बऱ्याच जणांना फोडणीचं वरण आवडत नसेल तर अशी ही घोटलेली डाळ असते, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आणि भातावरती ही डाळ द्यायची आणि त्यावरती थोडंसं तूप जर घालून दिलं ना तर अप्रतिम अशी ही डाळ देखील छान अशी चवीला लागते. आता ही डाळ छान घोटून घेतलेली आहे. आता याला आपण फोडणी देऊन घेणार आहोत. खूप साध्या सोप्या पद्धतीने वरण बनवते. गरम तेलामध्ये जिरं, मोहरी व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये थोडासा लसूण आणि कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. लसूण हलकासा सोनेरी रंगावरती झाला की त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग घालून पुन्हा एकदा ही फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला हे वरण घालून घ्यायचंय. शक्यतो या फोडणीमध्ये तुम्ही ज्यावेळेस कढीपत्ता घालता तर तो अख्खा कढीपत्ता न घालता बारीक चिरून घालायचा. म्हणजे हा कढीपत्ता खाण्यात येतो. म्हणजे वेस्ट होत नाही तो आणि हा कढीपत्ता आपल्या शरीरासाठी फारच पोषक आहे. तर आता फोडणी तयार झालेली आहे. यावरती आता आपल्याला वरण घालून घ्यायचंय. तर ही घोटलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आहे. आता फोडणी देत असताना डाळ आणि तेल अंगावर उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळ ओतल्यानंतर लगेचच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यामुळे काय होतं, फोडणीचं उडणारं तेल किंवा त्याचा जो सुगंध खमंग असा सुगंध आहे तो या झाकणामुळे आतल्या आतच राहतो आणि मस्त टेस्टी अशी डाळ बनून तयार होते. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया कारण की इतकी घट्ट डाळ कोणी खाणार नाही घरामध्ये. तर थोडंसं मी पाणी घालून घेते यामध्ये. डाळ जास्त पातळ झाली तर ती चवीला छान लागत नाही आणि त्यातून आपल्याला म्हणावं तसं प्रोटीन मिळत नाही. त्यामुळे जर वरण किंवा इतर डाळी जर तुम्ही बनवत असाल तर त्याची कन्सिस्टन्सी साधारणपणे जास्त घट्ट पण ठेवायची नाही आणि जास्त पातळ पण ठेवायची नाही. छान अशी भातावरती मिक्स करता येईल अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर इथे मीठ घालून आता ही डाळ आपल्याला शिजत ठेवायची आहे, उकळून घ्यायची आहे. आता डाळ आपल्याला मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं उकळून घेतली ना तर मस्त खमंग अशी डाळ तयार होते. तोपर्यंत इथे मी किचनच्या ओट्यावर जो पसारा झाला होता तो सगळा सिंकमध्ये ठेवून दिलेला आहे, भांडी वगैरे आणि बाकीचं सगळं आवरून घेतलेलं आहे. आता किचनचा ओटा आपण स्वच्छ करून घेत आहोत. तर आता ओल्या कपड्याने पहिला हा सर्व ओटा मी पुसून घेते आणि ह्याच्यातला जो कचरा वगैरे जो पडलेला आहे किचनच्या ओट्यावरती तो आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि मग एखादा छान असा क्लीनर असेल किचन क्लीन करण्याचा तर त्याचा स्प्रे करायचा आणि हा किचनचा ओटा व्यवस्थित पुसून घ्यायचा. तर आता हे सगळं करत असताना किचनच्या खिडकीमधून खूप सारी लाईट येत आहे आणि त्यामुळे व्हिडिओमध्ये मध्येच लाईट वाढल्यासारखी दिसत आहे. तर आता हा किचनचा ओटा व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि थोडासा स्प्रे करून देखील हा ओटा पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. म्हणजे किचनच्या ओट्यावरती कुठेही डाग वगैरे पडलेले दिसत नाहीत.
आता भांडी ही नेहमीच सतत पडत असतात, सकाळची नाश्त्याची, दुपारची जेवणाची, रात्रीची. तर लगेचच भांडी पडली ना, की लगेचच स्वच्छ करायची. म्हणजे भांड्याला जास्त जो वेळ लागतो तो लागत नाही आणि पटापट आपल्याला जी भांडी लागतात ती पटकन हाताशी येतात. तर आता ही भांडी सर्व मी पाण्यातून बाजूला काढून घेत आहे आणि पटापट आता या भांड्यांना घासून घेणार आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये कामाला बाई येते, पण ज्यांच्या घरामध्ये कामाला बाई येत नसेल, त्यांना ही सर्व कामं स्वतःच करावी लागतात. तर अशा वेळेस आपण जर कामाचं आणि वेळेचं नियोजन केलं आदल्या दिवशीच, तर झटपट ही कामं आपली होतात. जास्त काही वेळ लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थितपणा या कामामध्ये असतो. आता ही भांडी मी घासून अशीच बाजूला ठेवून दिलेली आहे. थोडंसं पाणी निथळलं, की ही भांडी देखील मी या खाली ठेवलेल्या बास्केटमध्ये ठेवून देणार आहे आणि मग मला जसा वेळ मिळेल तशी मी ही भांडी लावून घेणार आहे. आता किचनच्या ओट्यावरती थोडंसं पाणी झालं होतं, ते थोडंसं आपण वायपरने काढून घेणार आहोत, म्हणजे किचनचा ओटा स्वच्छ असा कोरडा होऊन जाईल पटकन. भांडी घासून झाल्यानंतर सिंक जर आपण बघितलं तर भरपूर असं तेलकट चिकट झालेलं असतं. त्याला देखील आपल्याला व्यवस्थित स्वच्छ घासून घ्यायचं आहे. म्हणजे ते छान असं चमकदार स्वच्छ दिसतं आपल्याला आणि घासून झाल्यानंतर ही जी घासणी आहे ती देखील पुन्हा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवायची आहे. अशा प्रकारे जर आपण सिंक व्यवस्थित धुवून ठेवलं तर चिलटं, माशा, मच्छर वगैरे काहीही येत नाहीत. आता हे आजूबाजूला पसरलेलं पाणी व्यवस्थित वायपरने काढून घेतल्यानंतर किचन ओटा मस्तपैकी स्वच्छ कोरडा असा दिसायला लागतो. आता इतकं सगळं काम करण्यासाठी जवळपास आपल्याला तास, सव्वा तास तरी लागतो स्वयंपाक आणि हे सगळं आवराआवर करण्यासाठी. पण हे सगळं करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महिलांना हे करावंच लागतं. तर अशा प्रकारे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण देखील बनवून तयार झालेलं आहे आणि जेवणाची वेळ देखील झालेली आहे. तर आता मी थोड्याच वेळामध्ये जेवण घेणार आहे. ताट बनवून घेते. तर आजचं साधं सिंपल जेवण आहे. वरण, भात, शेपूची भाजी, भाकरी आणि सोबतच थोडंसं लोणचं देखील घेतलेलं आहे तोंडी लावायला. तर आजचा जो माझं रुटीन होतं ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. साधं सिंपलच आहे. काही चुका झाल्या असतील तर नक्कीच समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.